Hello, welcome back again. So here we have discussed about the topic superposition of waves. Superposition of waves या टॉपिक बद्दल आपण पाहतोय. एक्सक्यूज मी. एक मिनिट स्क्रीन सेट करू दे. ओके. सो नेक्स्ट जो आपला पॉइंट आहे तो आहे एंड करेक्शन. नेक्स्ट जो आपला पॉइंट आहे तो आहे एंड करेक्शन. त्याच्या आधी आहे हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. सो हार्मोनिक म्हणजे काय आणि ओव्हरटोन म्हणजे काय हे आधी आपल्याला इथं पाहायला लागेल. सो हार्मोनिक्स इट इज अ जस्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. समजा एखाद्या वस्तू दुसऱ्या वस्तूवरती आपण आदळली किंवा प्लग केली तर त्याच्यामध्ये जो सुरुवातीचा साऊंड आहे ओके त्याला आपण काय म्हणू शकतो हार्मोनिक्स. सो फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज हार्मोनिक्स. ओव्हरटोन्स म्हणजे काय द थर्ड फोर्थ फिफ्थ म्हणजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ जे काय असणारे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज आहेत इट इज कॉल्ड एज ओव्हरटोन. त्याला आपण ओव्हरटोन असं म्हणू शकतो. ओके. सो हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळी आपण काय करतो बघा एखादी स्ट्रिंग असेल किंवा ओपन पाईप असेल ओपन एअर कॉलम त्याच्यामध्ये सेट करतो. समजा फॉर एक्झाम्पल एखादी पाईप आहे ती पाईप दुसऱ्या बाजूनं क्लोज आहे आणि एका बाजूनं ओपन आहे. त्याच्यामध्ये आपण शिळ गाठली किंवा फुकलं तर त्याच्यामध्ये एअर कॉलम्स काय होतात सेट होतात. किंवा स्ट्रिंगला जर प्लग केलं स्ट्रिंग समजा जर काय केली असेल आपण 2 पॉईंट्समध्ये ताणली असेल स्ट्रेच केली असेल ती जर आपण प्लग केली तर त्याच्यामध्ये सुद्धा काय होतात व्हायब्रेशन सेट होतात किंवा एअर कॉलममध्ये व्हायब्रेशन सेट झाल्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं स्टेशनरी वेव्हज डेव्हलप होतात. सो important is that stationary waves which depends on the boundary conditions. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ह्या असणाऱ्या ज्या स्टेशनरी वेव्स आहेत त्या स्टेशनरी वेव्स कशावर डिपेंड आहेत बाउंड्री कंडिशन. समजा फॉर एक्झाम्पल समजा ही पाईप आहे आणि याच्यामधून समजा तुम्ही काय केलं असेल समजा एअर कॉलम सेट केले. सो एअर कॉलम सेट केल्यानंतर काय होणार बघा या ठिकाणी काय तयार होतं अँटीनोड. इथं काय होतात नोड तयार होतात परत इथं अँटीनोड परत इथं नोड. सो जेव्हा आपण हे जे बाउंड्री कंडिशन्स आहेत ह्या बाउंड्री कंडिशन्समुळेच काय होतं त्याच्यामध्ये स्टेशनरी वेव्ह व्यवस्थित फॉर्म होतात. सो दॅट कन्स्ट्रेन द पॉसिबल वेवलेंग्थ्स. त्यामुळे आवश्यक असणाऱ्या ज्या गरजेच्या वेवलेंग्थ्स आहेत ते कन्स्ट्रेन करतं और फ्रिक्वेन्सीज ऑफ व्हायब्रेशन ऑफ दॅट सिस्टीम. सो दीज आर कॉल्ड नॅचरल फ्रिक्वेन्सीज. त्यामुळे आपण याला नॅचरल फ्रिक्वेन्सीज ऑफ नॉर्मल मोड्स ऑफ ऑसिलेशन म्हणू शकतो. So the minimum of these frequencies is termed as a fundamental frequency. Okay. So these are called natural frequencies of normal modes of oscillation. So the minimum of these frequencies, जी सुरुवातीची अतिशय मिनिमम व्हॅल्यू असणारी जी काय असणार आहे फ्रिक्वेन्सीची इज टर्म्ड ॲज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. यालाच आपण काय म्हणणार आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट फर्स्ट हार्मोनिक. सो करस्पॉन्डिंग मोड ऑफ ऑसिलेशन इज कॉल्ड फंडामेंटल मोड ऑर फंडामेंटल टोन. याच्या करस्पॉन्डिंग जो मोड ऑफ ऑसिलेशन असणार आहे यालाच आपण फंडामेंटल मोड म्हणणार आहे किंवा फंडामेंटल टोन असं म्हणणार आहे. सो याच्यामध्ये ओव्हरटोन आपण वापरणार. ओव्हरटोन विच इज अ टर्म युज्ड ॲज अ हायर फ्रिक्वेन्सीज. हे बघा सुरुवातीला मी जेव्हा हात मी असा आदळतो सुरुवातीचा असणारी फ्रिक्वेन्सी साऊंड नॅचरल फ्रिक्वेन्सी हार्मोनिक आणि मी आदळल्यानंतर परत समजा कंटिन्युअस असं करत असेल आणि त्याच्यामध्ये जो एक्स्ट्रा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून जो
एक्स्ट्रा फ्रिक्वेन्सीज, हायर फ्रिक्वेन्सीज ऐकू येणार आहेत, याला म्हणतो आपण ओव्हरटोन. ओके, सो ते आपल्या इथे दिलेलं आहे, हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. सो आता याच्यामध्ये फर्स्ट फ्रिक्वेन्सी हायर दॅन द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड एज फर्स्ट ओव्हरटोन. फर्स्ट फ्रिक्वेन्सी अशी की जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा पण जास्त आहे. द फर्स्ट फ्रिक्वेन्सी हायर दॅन द फंडामेंटल मोड, इट इज कॉल्ड ॲज, याला आपण काय म्हणू शकतो, फर्स्ट ओव्हरटोन. द फर्स्ट फ्रिक्वेन्सी विच इज हायर दॅन द फंडामेंटल, जे असणारी जी काही आपली फ्रिक्वेन्सी आहे याच्यापेक्षा थोडीशी किंचित जास्त असणारी जी फ्रिक्वेन्सी आहे त्यालाच आपण काय म्हणू शकतो, फंडामेंटल, फर्स्ट ओव्हरटोन असं म्हणू शकतो. ओके, सो ते झालं फर्स्ट ओव्हरटोन. The next frequency higher is the second overtone and so on. So the term harmonic is used when the frequency of a particular overtone is an integral multiple of fundamental frequencies. So in strings and air columns, the frequencies of overtones are integral multiples of that fundamental frequencies. Okay. So याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? So the term harmonic is used. Next frequency higher than the second overtone असेल तर त्याला आपण continuous flow म्हणून जातो. So the term harmonic is used when the frequency of a particular overtone is an integral multiple of fundamental frequency. So in strings and air columns, the frequency of overtoners and integral multiples of fundamental frequencies, hence they are termed as harmonics. But all harmonics may not be present in a given sound. Okay, so next आपला point आहे end correction. Next point, end correction. So आता आपला नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत तो आहे एंड करेक्शन. तर एंड करेक्शन मध्ये काय म्हटलं बघा, वेन अँड एअर कॉलम व्हायब्रेट्स, म्हणजे जेव्हा एअर कॉलम्स काय होतात, व्हायब्रेट होतात. पेन अँड एअर कॉलम व्हायब्रेट्स आयदर इन अ पाइप closed at one end or open at both ends. So boundary conditions demand there are antiphase and antinode at the open ends. So the particles of the medium are comparatively free. So a node at the closed end asto. So since there is hardly any freedom for the particles to move, so the antinode is not formed exactly at the open end, but it is slightly beyond the open end. Okay. And air is more free to vibrate there in comparison to air inside the pipe. So air particles in the plane of open end of the pipe are not free to move in all directions. So reflection takes place at the plane of small distance outside the pipe. So therefore the distance between open end of the pipe and position of antinode is called the end correction. So according to Reynolds, the first approximation, the end correction at an end is given by E is equal to 0.3 T. D म्हणजे inner diameter of that pipe. So capital L will be the length of the air column is different from the length L of the pipe. So therefore बघा, whenever air column is set into a closed pipe at one end, जेव्हा आपण एअर कॉलम काय करतो, सेट करतो एखाद्या असणाऱ्या क्लोज्ड पाईप मध्ये. आता ही जी असणारी क्लोज्ड पाईप आहे ही कशी असणार आहे, समजा या ठिकाणी त्याचं आहे ओपन एंड, हे बघा याला म्हणायचं ओपन एंड जे फ्री एंड आहे. ओके, आणि त्याचा बॉटमला जर तुम्ही पाहिलं तर ही कसं आहे, क्लोज एंड आहे. सो हे क्लोज एंड आहे आणि हे कसं आहे इथं ओपन एंड आहे. आता जेव्हा याच्यामध्ये एअर कॉलम सेट होणार आहेत, म्हणजे समजा आपण त्याच्यामध्ये हवा फुंकली असेल किंवा एअर कॉलम म्हणजे जसं की त्याच्यामध्ये काय होईल, एअर समजा जर मूव्ह झाली फास्टर, ओके, सो त्याच्यामध्ये समजा एअर मूव्ह झाली तर काय होणार, व्हॉट हॅपन. सो देअरफॉर त्या ठिकाणी एक्झॅक्ट त्या ठिकाणी काय होणार बघा,
more number of particles are come close together, they are reaches to its boundary. Okay, so first of all, and again reflection takes place, it goes to the bottom side of that closed ring. So there is a maximum displacement, that is antinode, here again antinode, here node, and here again node. So node, two nodes and two antinodes are formed here. So whenever the air column is set into a open end or in an air column, the air column is always demand on the top position of the open end. काय सांगितलं, जेव्हा आपण याच्यामध्ये जेव्हा एअर कॉलम्स तयार होतात सिस्टम मधले, सो एअर कॉलम्स एक्झॅक्ट कुठे होतात, त्याचं जे ओपन एंड आहे त्या ठिकाणी. ओके, आणि या ठिकाणी काय होणार बघा, नोड्स फॉर्म होतात. सो याच्यामध्ये ऍट द टॉपला काय होणार बघा, अँटीनोड्स. बट धिस अँटीनोड इज नॉट फॉर्मड ऍट एक्झॅक्टली टॉप एंड. हा जो अँटीनोड जो आहे तो एक्झॅक्ट टॉपला नाही फॉर्म होत, तो किंचित काय असतो, त्याचा जो असणारा ओपन एंड आहे त्याच्यापेक्षा थोडासा खाली असतो. म्हणजे काय बघा, तर या ठिकाणी असणार आहे. सो आता हे जे डिस्टन्स समजा अँटीनोड एक्झॅक्टली इथं फॉर्म होत असेल, इथं मॅक्झिमम डिस्टन्स असेल, तर एवढी जी असणारी त्याची जी ओपन एंड आणि अँटीनोड आहे, हा जो स्पेस आहे हे डिस्टन्स आहे. सो अकॉर्डिंग टू रेनॉल्ड्स, अकॉर्डिंग टू रेनॉल्ड, सो रेनॉल्डच्या मध्ये काय म्हणू शकतो आपण, एंड करेक्शन इज इक्वल टू 0.3 इंटू डी. सो रेनॉल्डच्या मध्ये काय, हा जो असणारा एंड करेक्शन आहे तो काय असतो, E is equal to 0.3 into D, where D is inner diameter. हा D म्हणजेच काय आहे, त्याच्यामध्ये असणार त्याचा इनर डायमीटर ऑफ दॅट पाईप, म्हणजे त्याचा असणार इनर डायमीटर. ओके सॉरी, लुक एट हियर. हा डी म्हणजे काय असणार, त्याचा इनर डायमीटर. सो एंड करेक्शन इज 0.3 इंटू इट्स डायमीटर डी. सो एंड करेक्शन आपण कसं फाइंड आउट करणार, 0.3 इंटू तो जो इनर डायमीटर आहे त्याला डी ने मल्टिप्लाय केलं. सो जे काय आन्सर येईल ते म्हणजे काय असणार, त्याचं ठिकाणचं असणार एंड करेक्शन. याचा अर्थ जेव्हा हे बघा फुकणी असते किंवा पाईप एखाद्या ठिकाणी क्लोज असते, दुसऱ्या ठिकाणी ओपन असते, तुम्ही जर त्याच्यामधून हवा फुंकली तर त्याच्यामध्ये एअर कॉलम सेट होतात. आता अँटीनोड हा कायम कुठे तयार होत असतो, त्याच्या टॉप सरफेसला. ओके, सो तो एक्झॅक्ट टॉपला न होता थोडासा काय असतो, किंचित खाली असतो. मग त्याच्यामध्ये ओपन एंड मध्ये असणारं डिस्टन्स आणि त्या अँटीनोड मध्ये असणारं जे डिस्टन्स आहे याच्यामधला जो स्पेस आहे त्यालाच आपण काय म्हणतो बघा, एंड करेक्शन. सो डिस्टन्स बिटवीन ॲट द ओपन एंड अँड इट्स करस्पॉन्डिंग ॲडजसंट अँटीनोड्स, इट इज कॉल्ड ॲज एंड करेक्शन. सो रेनॉल्ड हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी आपल्याला याच्याबद्दलचा करेक्ट फॉर्म्युला पण डिराईव्ह करून दिलेला आहे. आणि तो फॉर्म्युला काय आहे बघा, E is equal to 0.3 into D. So D is the inner diameter of that pipe. हा D म्हणजेच काय आहे, त्या पाईपचं असणारा इनर डायमीटर आहे. ओके, सो फॉर अ पाईप closed at one end, so
कॅपिटल एल म्हणजे लेंथ ऑफ द एअर कॉलम असते बघा. तर ह्या टर्म्स लक्षात पाहिजे. कॅपिटल एल बी द लेंथ ऑफ एअर कॉलम. कॅपिटल म्हणजे काय आहे, त्या ठिकाणची असणारी त्याची लेंथ आहे एअर कॉलमची. आणि स्मॉल एल म्हणजे काय आहे, लेंथ ऑफ द पाईप. बी द लेंथ ऑफ दॅट पाईप. त्या पाईपची असणारी जी लेंथ आहे ती काय आहे, स्मॉल एल इतकी आहे. सो फॉर पाईप क्लोज ॲट वन एंड, हेच आपण कसं ऑप्टेन करू शकतो बघा. सो फॉर अ पाईप क्लोज ॲट वन एंड, इकडे ऑप्टेन करू. फॉर पाईप क्लोज ॲट वन एंड, अशी पाईप किती एका बाजूने कशी आहे, फ्री आहे, आणि दुसऱ्या बाजूने कशी आहे, पॅक आहे, क्लोज्ड आहे. मग त्याच्यासाठीचं एंड करेक्शन काय असणार आहे. सो द करेक्टेड लेंथ ऑफ एअर कॉलम एल इज इक्वल टू, so the corrected length of air column capital L is equal to, so corrected length of the air column capital L is equal to length of air column in a pipe small l. so corrected length त्याची काय आहे, करेक्ट लेंथ ऑफ एअर कॉलम कॅपिटल एल म्हणजे टोटल असणारी त्याची जी लेंथ आहे ती काय असणार आहे, कॅपिटल एल बरोबर इज इक्वल टू लेंथ ऑफ एअर कॉलम इन पाईप स्मॉल एल. लेंथ इन एअर कॉलम, लेंथ इन एअर कॉलम इन पाईप स्मॉल एल, प्लस एंड करेक्शन ॲट द ओपन एंड. End correction at the open end. Small l is equal to, sorry, capital L is equal to small l plus e. Small l plus e. त्याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. आता काय बघितलं बघा, जेव्हा या पाईप मध्ये अशी पाईप की जी कशी आहे, क्लोज ॲट वन एंड, म्हणजे एका एंडला कशी आहे ती क्लोज आहे. म्हणजे आम्ही when a pipe which is closed at one end, then what happen, the corrected length of air column, that is capital L, is equal to length in air column in a pipe. Okay. मग एअर कॉलमची असणारी लेंथ म्हणजे आतमध्ये जे एअर कॉलम तयार झालेत त्याची असणारी जी लेंथ आहे ती स्मॉल एल इतकी आहे, प्लस एंड करेक्शन ॲट द ओपन एंड. आता हे बघा, समजा ही क्लोजर पाईप या ठिकाणी एंड झाले. सो इथून काय होणार बघा, त्याच्यामध्ये असणारे अँटीनोड तयार होईल. इथं परत काहीतरी नोड्स आहे, इथं अँटीनोड असणार आहे, इथं नोड असेल आणि इथं अँटीनोड. आता हा जो अँटीनोड इथं तयार झाला, इथंपर्यंतची लेंथ म्हणजे काय आहे, स्मॉल एल, लेंथ ऑफ एअर कॉलम. आणि ही जी लेंथ आहे ही म्हणजे आपलं असणारं एंड करेक्शन आहे. सो करेक्टेड लेंथ ऑफ दॅट ओपन पाईप और क्लोज्ड ॲट वन एंड इज इक्वल टू काय असणार बघा, लेंथ इन एअर कॉलम इन पाईप प्लस एंड करेक्शन ॲट दॅट ओपन एंड. सो स्मॉल एल प्लस ही झाली त्याच्यामध्ये असणारी करेक्टेड लेंथ. ओके. सो आपण हे बघितलं. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं, for a pipe open at both ends. For a pipe open at both ends. For a pipe जी दोन्ही बाजूला कशी आहे, मोकळी आहे बघा असं. हे पण काय झालं, ओपन, आणि हे पण काय आहे, ओपन आहे. सो अशी पाईप की जी ओपन ॲट बोथ एंड्स, दोन्ही बाजूला कशी असेल, ओपन असेल. मग आता याच्यामध्ये असणारं एंड करेक्शन कसं फाइंड आउट करणार.
So the corrected length of air column capital L is equal to length of air column in a pipe small l plus end correction at both the ends. आता इथे end correction दोन्हीकडे आहे ना. ओके, सो इथं आपण लिहू शकतो बघा. सो द करेक्टेड लेंथ, सो द corrected length of air column capital L of air column, corrected length of air column capital L is equal to length of air column in pipe small l, length in air column small l plus आता दोन्ही बाजूचं एंड करेक्शन. सो एंड करेक्शन्स ॲट बोथ द एंड्स. सो एंड करेक्शन्स ॲट बोथ द एंड्स. So corrected length small l is capital L is equal to length in air column small l plus twice e. आणि याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर सेकंड म्हटलं. याला काय म्हटलं, इक्वेशन नंबर सेकंड. काय काय बघितलं बघा आपण, हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. काय काय बघितलं आपण, हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. सो आपण पहिल्यांदा म्हटलं हार्मोनिक्स. हार्मोनिक्स म्हणजे काय म्हटलं आपण, हार्मोनिक्स म्हणजे लक्षात घ्या, व्हेनेवर द टू ऑब्जेक्ट्स आर जस्ट स्ट्रक ऑन इच अदर, जेव्हा दोन ऑब्जेक्ट्स एकमेकावरती काय होतात, जस्ट प्लग होतात किंवा स्ट्रक होतात, then first fundamental frequency is called as harmonics. त्याची असणारी सुरुवातीची जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, हार्मोनिक्स म्हणतो. म्हणजे समजा दोन ऑब्जेक्ट आहेत आणि दोन ऑब्जेक्ट एकमेकावरती काय झालं, एक्झॅक्ट प्लग झाले. प्लग झाल्यानंतर सुरुवातीला जो साऊंड फॉर्म होतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, त्यालाच आपण काय म्हणतो, हार्मोनिक्स. ओके, आणि त्याच्यानंतर पुढचा कोणता आहे बघा, ओव्हरटोन. आता हार्मोनिक्स तुमच्या लक्षात आलं, ओव्हरटोन म्हणजे काय लक्षात घ्या, इट इज द फर्स्ट ओव्हरटोन. हा कसा ओळखायचा, द फर्स्ट हार्मोनिक और फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज such that it is a harmonics. So the frequencies which is greater than the first fundamental frequencies or higher than the first fundamental frequencies, so these higher frequencies is called as overtones. अशा higher frequencies वर आपण काय म्हणणार आहोत, overtones असं म्हणणार आहोत. ओके, सो हा काय झाला आपला overtone म्हणजे काय. So it is the integral multiples of fundamental frequencies or integral multiples of harmonics. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, जसं मी म्हटलं हार्मोनिक्स आहे, ओव्हरटोन्स आहे, त्याच्यामध्ये परत मेलॉडी आहे, हे डिफरंट टाइप्स ऑफ काय आहेत, त्याच्यामध्ये होणाऱ्या फ्रिक्वेन्सीज म्हणून तयार होणारे साऊंड नोट्स असतात. ओके, सो नेक्स्ट आपला पॉईंट कोणता होता बघा, एंड करेक्शन. सो एंड करेक्शन म्हणजे काय म्हटलं आपण, आता दोन प्रकारच्या पाईप असतात, मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो होतो. एक असती पाईप जी ओपन ॲट वन एंड अँड क्लोज ॲट अनदर एंड. हे आपण आता तुम्हाला इथं दाखवतो बघा. दोन प्रकारचे पाईप असतात. कसे असतात, एक पाईप कशी आहे बघा, आता समजा मी ही पाईप इथं ड्रॉ केली. आता ही पाईप कशी आहे, विच इज क्लोज ॲट वन एंड, जी एका बाजूला कशी आहे बघा, हा क्लोज एंड आहे, क्लोज एंड आहे. आणि या साईडला जी आहे ती कशी आहे, ओपन एंड आहे. ती कशी झाली, ओपन एंड.
म्हणजे बोथ टाइप्स ऑफ, एक पाईपची आपण म्हटलं ती क्लोज ॲट वन एंड, एका साईडला एंड आहे, दुसऱ्या बाजूला ओपन आहे. ओके, त्या बाजूला कशा आहे, ओपन आहे. दुसरी जी आपण बघितलं तर कसं बघा, दिस पाईप विच इज ओपन ॲट बोथ एंड्स, ही पाईप अशी आहे की जी दोन्हीही साईडला कशा आहे, ओपन आहे. सो एंड करेक्शन म्हणजे काय, व्हेन एव्हर द एअर कॉलम्स आर सेट इन टू द पाईप. समजा याच्यामध्ये जर आपण एअर कॉलम सेट केले, जसं आता फर्स्ट फिगर आहे बघा, इथं जर आपण एअर कॉलम समजा एअर व्हायब्रेशन सेट झाला, सो काय होणार आहे, याच्यामध्ये असणाऱ्या ह्या वेव्स अशा एकमेकांमध्ये इंटरफेअर होतील. ज्यावेळी इथं अँटी नोड्स तयार होईल, इथं नोड्स फॉर्म होईल, अगेन दे आर रिफ्लेक्टेड ऑन द बाउंड्रीज. ओके, त्या बाउंड्रीज वरती रिफ्लेक्ट होतील आणि अगेन ह्या ठिकाणी काय तयार होईल, इथं अँटी नोड, इथं परत नोड तयार होईल. सो हा अँटीनोड नोड अँटीनोड मीन्स द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल्स. अँटीनोड म्हणजेच काय म्हणतो आपण, त्या पार्टिकलचं असणारं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट्स. ओके, सो इथं आपण दाखवले बघा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे अँटीनोड नोड काय होणार, त्याच्यामध्ये फॉर्म होणार आहे. सो दोन आपण इथं पाईप्स कन्सिडर केल्या. एक पाईप काय आहे, क्लोज ॲट वन एंड आहे, दुसरी ओपन आहे, आणि दुसऱ्या आहे ओपन ॲट बोथ एंड्स. ओके, सो एंड करेक्शन म्हणजे काय म्हटलं, whenever the air columns or air vibrations are set, जेव्हा त्याच्यामध्ये एअर कॉलम किंवा एअर व्हायब्रेशन्स त्याच्यामध्ये काय होतात, सेट होतात, मग आफ्टर दॅट अँटीनोड इज फॉर्मड ॲट द टॉप एंड. नोड परत अँटीनोड परत नोड फॉर्म होतो. बट आता ह्या ठिकाणी सुद्धा काय होणार, अँटीनोड ॲट बोथ एंड्स जे ओपन आहे त्या ठिकाणी फॉर्म होतो. बट दिस अँटीनोड इज नॉट फॉर्मड एक्झॅक्टली ॲट द टॉप विच इज जस्ट बिलो. हे जे अँटीनोड्स तयार होतात ते एक्झॅक्ट एंडला नाही तयार होत, ते थोडंसं डिस्टन्स काय होतात, जस्ट बिलो तयार होतात. मग आता यालाच आपण काय म्हणतो, ॲक्च्युली एंड करेक्शन. So according to Reynolds, they are formulate the or to find out the value of end correction. According to him, E is equal to 0.3 into T. Okay, त्यांच्यामध्ये E ची व्हॅल्यू काय असते, 0.3 into D इतकी असते. ओके, सो
दिसतंय आता दिसतंय. सो अकॉर्डिंग टू रेनॉल्ड्स E इज इक्वल टू ईची व्हॅल्यू काय आहे बघा 0.3 इंटू D. ओके. सो D मीन्स इनर डायमीटर ऑफ दॅट पाईप. त्याच्या आतल्या बाजून असणार. आता हे बघा हे इनर डायमीटर वगैरे प्रॅक्टिकलला आपल्याला बघायचं आहे की आपण त्याच्यामध्ये असणारा जो मायक्रोमीटर स्क्रू गेज आहे, ओके, सॉरी व्हर्नियर कॅलिपर जो आहे, त्या व्हर्नियर कॅलिपरच्या साइन आपल्याला त्याची इनर डायमीटर काय करायचे फाइंड आउट करायचेच आहे. ओके. सो आता फॉर अ पाईप क्लोज ॲट मध्ये समजा अशी पाईपची काय आहे एका बाजूला क्लोज असेल, सो करेक्टेड लेंथ ऑफ एअर कॉलम एल इज इक्वल टू लेंथ ऑफ एअर कॉलम इन अ पाईप स्मॉल एल प्लस इट्स एंड करेक्शन. सो कॅपिटल एल इज इक्वल टू, लक्षात घ्या याच्यामध्ये हा जो तयार झालेली ह्याची जी लेंथ आहे ती स्मॉल एल इथपर्यंतची आणि इथून इथपर्यंत असणार डिस्टन्स ई. सो लेंथ ऑफ दॅट पाईप इज इक्वल टू म्हणजे करेक्ट लेंथ ऑफ एअर कॉलम ही काय असणार आहे लेंथ इन एअर कॉलम इन अ पाईप स्मॉल एल प्लस एंड करेक्शन ॲट दॅट ओपन. कधी पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर. आता फॉर अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स असेल तर करेक्टेड लेंथ ऑफ एअर कॉलम कॅपिटल एल इज इक्वल टू लेंथ इन एअर कॉलम स्मॉल एल प्लस एस एंड करेक्शन ॲट बोथ एंड्स. सो कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ट्वाइस ई. ओके. धन्यवाद.